मी एक उद्धट आणि उधळपट्टी करणारा मुलगा होतो. माझ्या सर्व मित्रांचे वडील श्रीमंत होते. माझे मित्र रोज माझ्या बंगल्यात सुंदर आणि नवीन मुली आणत असत आणि आम्ही सर्व मित्र मिळून खूप मजा करायचो. एके दिवशी माझ्या मित्रांनी एक मुलगी विकत घेतली आणि मी तिच्याजवळ गेल्यावर ती रडायला लागली आणि मला ती विनवणी करू लागली. दयेपोटी मी तिला सोडले. काही काळ उलटून गेल्यानंतर माझ्या आईचा अपघात झाला, म्हणून मी माझ्या आईला दवाखान्यात नेले. तिथे माझ्या आईवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन करून डॉक्टर बाहेर आले आणि चेहऱ्यावरील मास्क काढताच मला धक्का बसला. माझ्या पायाखालून जमीनच सरकली. ही तीच मुलगी होती जिला माझ्या मित्रांनी काही दिवसांपूर्वी विकत घेतले होते. त्या मुलीने सुद्धा मला पहिल्याच नजरेत ओळखले होते. तिने माझा हात धरला आणि मला आत रूममध्ये नेले आणि त्यानंतर माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले. जेव्हा तिने मला सांगितले, माझे नाव धीरज आहे. माझे वडील खूप मोठे व्यापारी होते. जेव्हा मी 14 वर्षाचा होतो तेव्हा माझे पालक वेगळे झाले. माझे वडील देशाबाहेर निघून गेले होते. माझे वडील गेल्यानंतर मी माझ्या काकांकडे राहायचो आणि माझ्या काकांनी माझ्याकडे फारसे लक्ष दिले नाही, कारण ते स्वतः सर्व वेळ त्यांचा व्यवसायात व्यस्त असायचे. मला माझ्या पालकांचा खूप राग आला होता. त्यांनी मला अनाथासारखे सोडून दिले होते. परंतु माझे वडील नेहमीच माझ्यासोबत होते. ते मला पैसे पाठवत राहिले. माझ्याकडे कशाचीही कमतरता नव्हती, पण मला माझ्या आईवडिलांच्या प्रेमाची कमतरता होती आणि मला त्यांच्या प्रेमाची खूप गरज होती. पण दोघेही वेगळे झाले होते आणि आपापल्या आयुष्यात ते व्यस्त झाले होते. माझ्या वडिलांपासून वेगळं झाल्यानंतर माझ्या आईने घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केलं. मला काही पर्वा नव्हती. मला माझ्या वडिलांबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्यांनी दुसऱ्या देशात जाऊन लग्न केलं की नाही, पण त्यांना माझी काळजी नव्हती. त्यामुळे मी माझ्या पालकांचा तिरस्कार करत होतो. गेली 12 वर्ष मी असा एकटाच राहत होतो. माझे वडील कधी कधी मला भेटायला यायचे, पण माझी आई मला कधी भेटायला आली नाही. पप्पांनी मला भारतात बिझनेस पण मिळवून दिला होता, पण मला बिझनेसमध्ये फारसा रस नव्हता आणि मी माझ्या भटक्या मित्रांसोबत फिरत राहिलो. आज मी रूममध्ये बसून सिगारेट ओढत होतो, तेव्हा माझ्या मोबाईलवर फोन आला. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि कॉल डिस्कनेक्ट केला, कारण जेव्हा मी मूडमध्ये नसतो तेव्हा मी माझ्या वडिलांचा फोन उचलत नव्हतो. ते नेहमी मला फोन करून अपमानित का करायचे हे मला माहीत नाही. त्यांना एवढेच माहीत होते की मी त्यांचा मुलगा आहे. ते नेहमी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे, पण हक्काने ते कधीच माझ्याशी बोलले नाही. मला त्यांनी प्रेम दिले नाही. ते नेहमी माझ्यापासून दूर राहत होते. मला त्यांची गरज नेहमी जाणवत होती. त्यांनी माझ्यावर कधीही प्रेम केले नाही. जर त्यांनी माझ्यावर प्रेम केले असते तर माझ्या पालकांनी आपापसात तडजोड केली असती, कारण पालक आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतात. त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी मी त्यांचा द्वेष स्वीकारला होता. काही काळापूर्वी मी माझ्या काकांपासून वेगळा झालो होतो आणि आता मी वेगळ्या घरात राहायचो. आता वाटेल तिथे मी जायचो. काकाच्या घरी असताना मला माझ्या इच्छेनुसार कुठेही जाता येत नव्हते, पण आता मी माझ्या पूर्ण वेळ मोकळा होतो. मी पुन्हा सिगारेट घेतली आणि त्यावर फुंकर घालू लागलो. मला आठवले की लहानपणी माझे वडील जेव्हा कधी सिगारेट ओढायचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. माझे वडील सिगारेट का ओढतात, पण आता तीच सिगारेट हे माझे व्यसन बनले होते. दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता मी डोळे उघडले. मला काही आठवत नव्हतं. मी बाहेर आलो तेव्हा माझ्या वडिलांचा एक मित्र माझ्या समोर बसला होता. मी त्यांच्याकडे रागाने पाहिले, कारण जेव्हा मी माझ्या वडिलांना बोलायचो नाही तेव्हा पप्पा त्यांच्या मित्राला माझ्या घरी नक्कीच पाठवायचे. काका मला विचारू लागले, बेटा, तू तुझ्या वडिलांचा इतका तिरस्कार का करतोस? त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे, पण तू त्यांचं बोलणं ऐकायला तयार नाहीस. आजकाल तू खूप बिघडला आहेस. तू हीच परिस्थिती ठेवलीस तर ते तुला खर्च देणार नाहीत, असे ते सांगत होते. त्यांचे म्हणणे ऐकून मी सहज म्हणालो, त्यांना सांगा मला खर्च देऊ नका. मी त्यांना अगोदर पण मला खर्च द्या अशी विनंती केली नाही. जर त्यांनी मला खर्च नाही दिला तर माझे मित्र माझा खर्च उचलतील. काकांनी माझ्याकडे आश्चर्याने बघितले आणि म्हणाले, तू पूर्वी असा नव्हतास. तू तुझ्या वडिलांचे म्हणणे ऐकून त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करायचास. मी हसून म्हणालो, पप्पाही पूर्वीसारखे राहिले नाहीत. मी बदललो आहे. यात नवल करण्यासारखं काय? पप्पा पण बदलले आहेत.
मी जे काही करतो ते माझ्या इच्छेनुसार करतो. मी माझ्या कृतीपासून परावृत्त होणार नाही. आणि आता तुम्ही इथून जाऊ शकता. पप्पाला सांगा की त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी मेला आहे. काका माझे बोलणे ऐकून रागाने म्हणाले, तू तुझ्या वडिलांशी स्पर्धा करशील का? मी म्हणालो, हो, मी कोणाशीही स्पर्धा करू शकतो. मला कोणी अडवू शकेल का? तेव्हा ते म्हणू लागले, बापाच्या तुकड्यावर मोठा झालेला तू तुझ्या वडिलांशी स्पर्धा करशील का? एक मात्र लक्षात ठेव, तुझ्या वडिलांशिवाय तू काहीही नाहीस. मी रागाने म्हणालो, प्रत्येक मुलगा त्याच्या वडिलांच्या तुकड्यावरच मोठा झालेला असतो. मी असे वेगळे काही केले नाही. मला वाढवणे हा त्यांचा हक्क होता. तेव्हा ते काका म्हणाले, तू बिघडलेला मुलगा आहेस. आणि असे म्हणत ते काका तिथून निघून गेले. पण त्यांच्या एकाही शब्दाचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. काही वेळाने माझा जिवलग मित्र आला आणि म्हणाला, तो आज रात्री माझ्या घरी येईल. मला माहिती आहे की त्याला माझ्या घरी का यायचं आहे. त्याचे बोलणे ऐकून मी नकारार्थी मान हलवली. कारण माझ्या घरी माझे मित्र बरेचदा मस्ती करत असायचे आणि त्यांच्यामुळे मी सुद्धा बिघडलो होतो. कारण इथे मला कोणी अडवायचं नाही. म्हणून पूर्वी मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचो. त्यानंतर वेळेनुसार हळूहळू मलाही त्यांच्या चुकीच्या गोष्टींचा आनंद मिळू लागला. आणि त्यानंतर हळूहळू माझे पण वाईट होऊ लागले. माझ्या मित्रांनी मला त्यांच्यासोबत प्रत्येक वाईट कामात सहभागी करून घेतले. त्यांच्यासोबत राहून मी खूप बिघडलो होतो. पण आता मी काहीतरी व्यवसाय करायचा विचार करत होतो. कारण माझ्या वडिलांनी हात मागे घेतला तर एवढ्या ऐशोआरामात जे काही मी करत होतो ते मी करू शकणार नाही. असा विचार करत मी ऑफिसला निघालो. आज मी पहिल्यांदाच ऑफिसमध्ये आलो. ऑफिसमध्ये सगळेजण माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. अगोदर वडिलांच्या मित्राच्या आग्रहापुढे मी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मी रागाने सगळ्यांना सांगितले होते. पहिल्याच दिवशी मी त्यांचा नवीन बॉस आहे. माझ्या घरी रात्री पार्टी होती म्हणून मी लवकर घरी आलो. माझे सर्व मित्र मी घरी येण्याअगोदर पोहोचले होते. ड्रॉइंग रूममध्ये एक मुलगी पण बसली होती जिला माझ्या मित्रांनी आणलं होतं. ती मुलगी माझ्याकडे मुसक्या नजरेने बघत होती. मी रागाने म्हणालो, तू माझ्याकडे असं का बघत आहेस? तेव्हा माझा मित्र म्हणू लागला, काय झालंय? असं का बोलतोय तू? ती परत निघून जाईल. मी रागात म्हणालो, मग तिने जावं. मला हिच्याशी काय घेणं देणं आहे? माझा मित्र माझ्याकडे रागाने पाहू लागला. ती मुलगी ज्या पद्धतीने तिच्या शरीराचे प्रदर्शन करत होती त्यामुळे मला ती मुलगी अजिबात आवडत नव्हती. मला तिचा राग येत होता. मी माझ्या रूममध्ये जाऊ लागलो. माझ्या मित्राने मला थांबवलं आणि म्हणाला, तू वेडा आहेस का? तू हे सर्व सोडून देणार आहेस का? तेव्हा मी म्हणालो, मी एवढ्या मोठ्या मनाचा नाही. हे सर्व सोडून फक्त माझ्या वाईट वेळेची वाट पाहण्याइतका मी वेडा नाही. असं म्हणत मी माझ्या रूममध्ये निघून गेलो. थोड्या वेळाने फ्रेश होऊन मी रूमच्या बाहेर आलो. तेव्हा जेवण करून मी झोपण्यासाठी गेलो. दुसऱ्या दिवशी डोळे उघडले तेव्हा माझे डोके दुखत होते. मी माझा मोबाईल उचलला आणि चेक केला. वेळ पाहिली तेव्हा 8 वाजले होते. मला आश्चर्य वाटले, मी इतक्या लवकर कसा उठलो? असो, मी उठलो आणि फ्रेश झालो आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झालो. दिवस ऑफिसमध्ये घालवून मी रात्री घरी आलो. तेव्हा मी माझ्या मित्राला फोन करून विचारलं, आज तू येणार नाही आहेस का? तेव्हा तो म्हणाला, तू म्हणत असशील तर मुलीला आणू का? मी त्याला म्हणालो, ठीक आहे. आता मला एक विचित्र व्यसन लागलं होतं. मुलींशिवाय आता मी टाईमपास करू शकत नव्हतो. आता माझ्या अशा वागण्यामुळे माझ्या वडिलांनी मला फोन करणे देखील बंद केले होते आणि माझ्या काकांनीही मला माझी विचारपूस करणे बंद केले होते. आता मला कोणीही नको होतं. मला मोकळं स्वातंत्र्य मिळालं होतं. माझ्या हातात आता सतत सिगरेट असायची. दररोज संध्याकाळी माझा मित्र नवीन मुलगी घेऊन यायचा. आता हा माझा नित्यक्रम झाला होता. मला कोणाचीही पर्वा नव्हती. मला स्वतःलाच कळत नव्हतं या मुली येतात तरी कुठून. मला एवढंच माहीत होतं की माझा मित्र त्या मुलींना कुठून तरी विकत घेऊन यायचा आणि मी त्या मुलींना पैसे द्यायचो. वेळ असाच जात राहिला. मग एक दिवस रात्री मी लॉनमध्ये सिगरेट ओढत उभा होतो. काही वेळाने माझ्या रूममध्ये कोणीतरी आल्याचे मला जाणवले. मी लॉनमधून माझ्या रूमच्या दिशेने आलो. तेव्हा समोर पाहून मी थक्क झालो. माझे डोळे आश्चर्याने विस्फारले. मला अजिबात वाटले नव्हते की माझे वडील मला न सांगता अचानक येतील. ते माझ्याकडे बघत म्हणाले, या घराचे तू काय बनवले आहेस? मी रागाने म्हणालो की तुम्हाला दिसत नाही का? घराला घरच बनवलं आहे.
तेव्हा पप्पा म्हणू लागले, हे मला घरासारखं घर अजिबात वाटत नाही. मी विषय बदलला आणि म्हणालो, तुम्ही मला तुमचं समजलं आहे का कधी? नेहमी मला तुम्ही तुमच्यापासून तोडून टाकलं आहे. तेव्हा ते म्हणाले, एकदा बघ तुझी काय अवस्था झाली आहे. तेव्हा मी म्हणालो, माझी अवस्था का? माझ्या अवस्थेला काय झालं आहे का? हे वाईट आहे का? तेव्हा ते माझ्याकडे रागाच्या नजरेने बघू लागले आणि म्हणाले, वाईट नाही, खूप वाईट आहे. का या सर्व गोष्टींमध्ये तू अडकत आहेस? वडिलांचे म्हणणे ऐकून मी म्हणालो, मी जे करतोय त्याची तुम्हाला काय पर्वा आहे? तुम्ही इथून निघून जा, मला तुमच्याशी बोलायचं नाही. मी असं रागाने बोलल्यावर ते म्हणू लागले, बरं आता तू समजून घे की तुझा बाप आता तुझ्यासाठी कायमचा मेला आहे. आता माझ्याजवळ तू कधीही येऊ नकोस. असं म्हणत ते तिथून निघून गेले. मीही त्यांना थांबवले नाही, कारण जेव्हाही ते मला भेटायला यायचे तेव्हा ते हेच शब्द बोलून परत निघून जायचे. त्यांनी कधीच मला छातीशी घट्ट मिठी मारली नाही. त्यांच्याकडे फक्त माझ्यासाठी वेळ नव्हता. ते गेल्यावर मी सिगारेटचा एक लांब पफ घेतला आणि परत लॉनवर आलो. थंड वारा वाहत होता. मी एक दीर्घ श्वास घेतला. अचानक माझ्या मोबाईलवर कॉल येऊ लागला. मी मोबाईलकडे बघितलं तेव्हा मला माझ्या मित्राचा नंबर दिसला होता. ते पाहून माझ्या ओठांवर हसू पसरले. मला कळले नाही की मी इतका आनंदी का होतोय. मी पटकन कॉल उचलला. पलीकडे माझ्या मित्राच्या जागी दुसरीच मुलगी माझ्याशी बोलत होती. मी विचारलं, तू कोणाशी बोलत आहेस? तेव्हा ती म्हणू लागली, तुझ्या मित्राची मी मैत्रीण बोलत आहे. तिचे बोलणे ऐकून मला राग आला. मी रागाने विचारलं, तू मला का फोन केलास? तेव्हा ती म्हणाली, तू माझ्या मित्राला का फोन करतोयस? तू वाईट गोष्टी करण्यात व्यस्त आहेस. तू स्वतः एक बिघडलेला माणूस आहेस आणि तू तुझ्या मित्रालाही तुझ्या संगतीत बिघडवलं आहेस. तुझ्यात जराही लाज शिल्लक असेल तर माझ्या मित्राला या गोष्टीपासून दूर ठेव. तुझ्यामुळे माझा मित्र माझ्यापासून दूर जात आहे. ती मुलगी जे काही बोलली ते ऐकून मला राग आला आणि इतका राग आला की मी माझ्या हाताची मूठ गच्च केली. मी मूठ घट्ट पकडली आणि कॉल डिस्कनेक्ट केला, कारण ती अजून काही बोलली असती तर माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं असतं. मला प्रश्न पडत होता, कोण आहे ही मुलगी? मला त्या मुलीला एकदा पाहायचं होतं. तिच्याकडून बदला घेणे ही नंतरची गोष्ट होती. काही वेळाने मी त्याच नंबरवर परत कॉल केला. आता मोबाईल माझ्या मित्राकडे होता. तेव्हा मी म्हणालो, एका मुलीने मला या नंबरवरून काही वेळापूर्वी कॉल केला आणि माझा अपमान केला. मी म्हणालो, जर तुला माझ्याशी मैत्री करायची असेल तर तुला माझं एक काम करावं लागेल. तेव्हा माझा मित्र म्हणाला, अरे मित्रा, माझा जीव तुझ्यासाठी तयार आहे. सांग काय काम करू? मी म्हणालो, थोड्या वेळापूर्वी तुझ्यासोबत असलेली मुलगी कोण होती? माझे म्हणणे ऐकून तो हसत म्हणाला, ती माझी जुनी मैत्रीण आहे. ती खूप वेडी मुलगी आहे. तिचे बोलणे मनावर घेऊ नकोस. मी रागाने म्हणालो, मला ती मुलगी हवी आहे. तो म्हणाला, मित्रा वेडा झाला आहेस का? काय म्हणतोयस? ती तशी मुलगी नाही. ती माझ्यावर खूप प्रेम करते. त्याचे बोलणे ऐकून मी म्हणालो, वेड्या तसं काही झालं नाही. मला फक्त तीच मुलगी हवी आहे. घेऊन येऊ शकत असशील तर घेऊन ये, नाहीतर मला यापुढे कधीही कॉल करू नकोस. एवढं बोलून मी कॉल कट केला. मी त्याला असह्य करून सोडलं होतं. मला माहीत होतं की त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तो माझ्यासाठी काहीही करू शकतो. आता मी त्याच्या कॉलचीच वाट पाहू लागलो. मला त्या मुलीचे वेड लागले होते. मला असे वाटत होते, ती मुलगी ज्या पद्धतीने माझ्याशी बोलत होती त्यावरून ती तशी मुलगी वाटत नव्हती आणि मला माहीत होतं की ती माझ्याजवळ यायला कधीही राजी होणार नाही. पण मला पण बघायचे होते की त्याची मैत्रीण माझ्यासोबत काय करेल. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून परत आलो तेव्हा माझ्यासमोर माझा मित्र बसला होता. मी शांतपणे त्याच्याकडे बघितले. पाहिलं तर सोफ्यावर एक घाबरलेली मुलगी बसली होती. माझ्या मित्राने माझा हात धरून मला त्या मुलीजवळ नेले आणि हात जोडून मला कालच्या घटनेबद्दल माफी मागू लागला. म्हणाला, माझ्यासाठी त्या मुलीला तू विसरून जा. ती येऊ शकत नाही. ती खूप छान मुलगी आहे, खूप सभ्य आहे आणि ती माझ्यावर खूप प्रेम करते. ती तुझी होणारी भावी वहिनी आहे. हो, पण मी या मुलीला घेऊन आलो आहे. आणि मग मी माझ्या मित्राच्या विनंतीनंतर कालच्या मुलीला विसरून गेलो आणि मी त्या नवीन मुलीकडे पाहू लागलो. ती मुलगी मला खूप विचित्र वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर निरागसपणा दिसत होता. तिने लपवून ठेवलेले तिचे हात भीतीने थरथरत होते. तेव्हा माझा मित्र म्हणू लागला, उद्या सकाळी येतो आणि या मुलीला मी घेऊन जातो.
असं सांगून तो तिथून निघून गेला. मी त्या मुलीकडे गेलो तेव्हा ती रडायला लागली आणि माझ्यासमोर हात जोडून ती विनंती करत होती. तेव्हा मी रागाने म्हणालो, माझ्यासमोर हे नाटकं करू नकोस. तेव्हा ती रडायला लागली आणि म्हणाली, मी तशी मुलगी नाही. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. ती म्हणू लागली, प्लीज माझ्याजवळ येऊ नकोस. मी तिच्या दिशेने पावले टाकली, पण ती मागे हटली आणि ती सोफ्यावर पडली. मी रागाने म्हणालो, काय झालं, वेडी झाली आहेस का? माझ्या रागामुळे ती रडायला लागली आणि म्हणाली, देवाखातर मला इथून जाऊ द्या. तुम्ही मला विकत घेतलेले सर्व पैसे मी परत करेल. ती रडत रडत म्हणाली, प्लीज मला त्या माणसाकडे परत पाठवू नका. प्लीज मला इथून जाऊ द्या. ती रडत माझ्या पाया पडत म्हणाली. मी तिला खांदे धरून उचलले आणि म्हणालो, हे बघ, आजपर्यंत कोणाशीही मी जबरदस्ती केली नाही. काहीही असो, मुलगी माझ्याकडे स्वतःहून येते. ती माझ्यासोबत स्वतःच्या इच्छेने राहते. आधी तू तुझे रडणे थांबव. तेव्हा मी अचानक माझ्या हाताने तिचे अश्रू पुसले. तेव्हा ती सोफ्याच्या मागे उभी राहिली. तिचे मोठे काळे डोळे लाल झाले होते. मी म्हणालो, हे बघ, तुला काही मी करणार नाही. तेव्हा ती म्हणू लागली, तो मुलगा मला सकाळी परत घेऊन जाईल. तेव्हा ती मुलगी बहुधा माझ्या मित्राबद्दल बोलत असावी. तेव्हा मी म्हणालो, तुला कोणी सांगितलं तुला कोणी घेऊन जाणार नाही? मी तुला कोणालाही देणार नाही. तेव्हा ती माझ्यासमोर हात जोडून म्हणाली, मला जाऊ द्या. मी फक्त त्या मुलीकडे पाहत होतो. तिला इथून जाण्याची खूप घाई झाली होती. तू घाई करू शकत नाही, पण तू पळून जाऊ शकतेस. मी तिला म्हणालो, ठीक आहे, तू आता रडणं थांबव आणि इथून परत जा. माझ्या सांगण्यावरून तिने पटकन तिचा स्कार्फ उचलला आणि स्वतः भोवती गुंडाळला आणि तिथून निघून गेली. मी तिच्याकडे बघतच राहिलो. मला आज खूप रिलॅक्स वाटत होते, का ते माहीत नाही, आणि मला स्वतःला हे समजत नव्हते. मी डोळे मिटले तेव्हा मला तिचा गुलाबी चेहरा माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला. मी माझ्या रूमच्या दिशेने गेलो. रूममध्ये जाताच मला झोप येऊ लागली. आजच्या अगोदर मी रात्री उशिरापर्यंत जागा राहायचो. मला कधीच झोप लवकर येत नव्हती. मी बेडवर पडून राहायचो. मला कळत नाही का तीच मुलगी पुन्हा पुन्हा माझ्या समोर येत होती. मग अचानक मला माझा मित्र दिसला. मी विचार केला, त्याने सकाळी येऊन त्या मुलीला घेऊन जाईल असे सांगितले आणि ती मुलगी सांगत होती, मला माहीत होतं की त्याने मला विकत घेतले होते. आता माझ्या मित्राने मला याबद्दल विचारले तर? मी विचार करत होतो की मी त्याला काय उत्तर देऊ. मी एक दीर्घ श्वास घेतला, पण तीच मुलगी माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा फिरत होती. मी अचानक डोळे उघडले. मला कळत नाही का माझे मन त्या मुलीला पुन्हा एकदा पाहण्यासाठी तळमळत होतं. मला ती मुलगी खूप हवीशी वाटत होती. ती पुन्हा माझ्यासमोर यावी आणि मी तिच्याकडे पाहत राहावं अशी माझी इच्छा होती. ती माझ्यासमोर बसून रडत राहिली आणि मी तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न करत राहिलो. रडतानाही ती खूप क्यूट दिसत होती. मी हे सर्व विचार केला आणि मला कधी झोप लागली हे कळलेच नाही. सकाळी माझ्या मित्राचा मला आवाज आला. मी डोळे चोळले आणि त्याच्याकडे बघितलं. तो रागाने मला म्हणाला, ती मुलगी कुठे आहे? एका हाताने माझे डोके दाबत मी म्हणालो, मला माहीत नाही. मला रात्री अचानक झोप लागली होती. मला माहीत नाही त्या मुलीने काय मला प्यायला दिले होते. त्यानंतर ती कुठे गेली ते मला आठवत नाही. माझा मित्र हसायला लागला आणि म्हणाला, ती मुलगी दिसायला खूप सभ्य आणि निरागस दिसत होती. तिने तुझ्यासारख्या हुशार माणसाला फसवले आहे. तेव्हा मी म्हणालो, मित्रा, आता मला त्या मुलीबद्दल काहीच माहिती नाही. तो म्हणाला, ठीक आहे, मी दुसरी मुलगी घेऊन येतो. माझ्या मित्राचे बोलणे ऐकून त्या मुलीचा रडणारा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. तिने रडत असताना माझी माफी कशी मागितली. त्यावेळी तिची चूक नसतानाही ती मला माफी मागत होती. मी तिला तिचं नाव विचारायला हवं होतं. मी माझ्या मित्राकडे पाहून नाहीमध्ये मान हलवली आणि म्हणालो, आता दुसरी मुलगी आणू नकोस. असंच एक दिवस एखादी मुलगी मला मारून निघून जाईल. मी जे बोललो ते ऐकून माझा मित्र चकित झाला आणि म्हणाला, तुला कधीपासून मुलींची भीती वाटू लागली आहे? त्याचे बोलणे ऐकून मी हसलो आणि म्हणालो, मी मुलींना का घाबरू? मी फक्त विनोद करत होतो. तेव्हा तो म्हणाला, तू खूप बदलला आहेस असे मला वाटले. त्याचे म्हणणे ऐकून मी म्हणालो, मी पण सुधारू शकतो, तू काळजी करू नकोस. असं बोलून मी फ्रेश होण्यासाठी निघून गेलो. माझा मित्र मला सांगू लागला, तुझ्या बाबांच्या बोलण्याचा तुझ्यावर परिणाम झाला आहे असे मला वाटते. त्याचे बोलणे ऐकून मी हसू लागलो आणि म्हणालो, मला आता उशीर होतोय, मी ऑफिसला जातोय. एवढं बोलून मी निघालो. काहीतरी खरेदी करण्यासाठी दुकानात शिरलो.
तेव्हा अचानक माझी एका बाईशी टक्कर झाली. मी तिच्याकडे बघताच माझे भान हरपले. मी डोळे न मिचकवता तिच्याकडे पाहत होतो. बहुधा तिने मला ओळखले नसेल, पण मी तिला ओळखले आणि अचानक मी म्हणालो, मम्मी तू? मी तिला मम्मी हाक मारल्यानंतर ती माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. मी तिला अचानक मिठी मारली. मी नेहमी विचार केला होता की मी स्वतः मम्मीसोबत कधीही बोलणार नाही, पण मम्मीला अचानक समोर पाहून मला काय झालं ते माहीत नाही. तिने माझ्याकडे पाहिल्यानंतर मी दुकानातच माझ्या आईला मिठी मारली आणि मी रडायला लागलो. इतके दिवस माझं मन दुःखाने भरलं होतं. मम्मीला भेटून मला खूप आराम वाटला. मी तिला माझ्या घरी आणलं. ती पूर्णपणे शांत होती. मी तिच्याकडे बघितलं आणि म्हणालो, तू मला सोडून का गेली होतीस? माझ्याकडे बघून ती म्हणाली, मला माफ कर बेटा. तुला सोडून गेल्यावर मी पण शांत आयुष्य जगू शकले नाही. मला खूप लाज वाटते. मला माहीत नाही मला असे काय झाले की मी तुझ्या वडिलांकडे हट्ट धरला की मी त्यांच्याशिवाय जगू शकते. तथापि तुझ्या वडिलांपासून दूर राहिल्यानंतर आणि पुन्हा लग्न केल्यानंतर मी किती मोठी चूक केली हे माझ्या लक्षात आले. माझ्या दुसऱ्या नवऱ्यानेही मला घटस्फोट दिला आहे आणि आता मला माहीत नाही तो कुठे गेलाय मला सोडून. मी आजकाल पूर्णपणे एकटी पडले आहे. तुला तोंड द्यायची माझी हिंमतच झाली नाही. मी रागाने म्हणालो, मग तू मला सोडून का गेलीस? तू मला सोडले नसतेस तर मी रडत म्हणालो. तेव्हा ती म्हणाली, बेटा मला आता जावे लागेल, पण मी वचन देते काही दिवसांनी मी कायमचं इथेच राहील. मी तुझ्याकडे कायमचं निघून येईल. असं बोलून ती निघून जाऊ लागली. मग मी म्हणालो, मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्यानंतर पुन्हा जगणं सोडून देईल. तुझ्यामुळे मी असा झालो आहे. माझे मन खूप घाबरले होते. ती पूर्वीसारखी निघून जाईल आणि नंतर परत येणार नाही. मी तिला जाण्यापासून थांबवत होतो, पण ती म्हणाली की ती लवकरच परत येईल. मग मी तिला जाण्याची परवानगी दिली. ती गेली, पण माझ्या डोळ्यातून अश्रू काही थांबत नव्हते. ती गेल्यानंतर मला विचित्र अस्वस्थ वाटू लागले होते. पण 4-5 दिवसांनी माझी आई माझ्याकडे परत आली आणि तेव्हा मला खूप आनंद झाला. माझ्या आईने माझ्यावर खूप प्रेम केले, पण त्या रडणाऱ्या मुलीचा चेहरा माझ्या नजरेतून सुटत नव्हता. मी जेव्हा कधी एकटा असतो तेव्हा ती मुलगी माझ्या डोळ्यासमोर नक्कीच यायची. आता मला वाटायचं की तिने माझ्या जवळ यावं आणि मी तिच्याकडे पाहत राहावं. वैतागून मी माझ्या मित्राला फोन केला आणि त्याला सांगितलं, मला ती मुलगी हवी आहे जी पळून गेली होती. तो विचार करू लागला, मी तिला कुठून शोधून आणून देऊ? मी म्हणालो, मला माहीत नाही, मला फक्त तीच मुलगी हवी आहे. तेव्हा तो म्हणाला, या अगोदर तर तू असे काही केले नाहीस. कोणत्या मुलीसाठी तू वेडा झाला नाहीस? असो, मी ती मुलगी परत मिळवण्याचा प्रयत्न करतो. असेच दिवस निघून जाऊ लागले, पण ती मुलगी मला मिळत नव्हती. जर मला माझ्या मित्राने इतर कोणत्याही मुलीबद्दल सांगितलं तेव्हा मी त्याच्याशी भांडू लागलो. आता माझ्या आईसोबतचे आयुष्य खूप छान चालले होते. मी प्रत्येक वाईट काम सोडून दिले होते, पण कदाचित मी त्या मुलीच्या प्रेमात पडलो होतो. मी त्या मुलीला विसरू शकत नव्हतो, पण त्या मुलीचा पत्ता माझ्याकडे नव्हता. माहीत नाही ती मुलगी कुठे निघून गेली, का गेली. एके दिवशी मी आईसोबत बाजारात गेलो असता आमचा एक छोटासा अपघात झाला. माझ्या आईच्या हाताला दुखापत झाली होती. कदाचित फ्रॅक्चर झालं असेल असे वाटत होते. मी तिला दवाखान्यात नेलं. आईमुळे मला खूप काळजी वाटत होती. काही वेळाने ऑपरेशन थिएटरमधून एक डॉक्टर बाहेर आली. ती मला काहीतरी सांगणार होती. तेवढ्यात माझी नजर तिच्यावर थांबली. मी वेड्यासारखं तिच्याकडे बघू लागलो आणि ती पण माझ्याकडे बघत होती. मी तिचा हात धरला आणि विचारू लागलो, तू तीच मुलगी आहेस ना? तू कुठे गेली होतीस? ती मुलगी घाबरली. ती तिचा हात सोडवत म्हणाली, तुझ्या आईचे ऑपरेशन झाले आहे. तू तिला घरी घेऊन जाऊ शकतोस. ती मुलगी एक डॉक्टर होती. मी तिच्या मागे तिच्या कॅबिनमध्ये गेलो. ती बाहेर बघत होती. मी तिला आवाज दिला. तिने वळून माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातील अश्रू ती पुसायला लागली. मी म्हणालो, तुला मी खूप शोधलं. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. त्या पहिल्या भेटीचं प्रेमात कधी रूपांतर झालं ते मला कळलं नाही. माझे बोलणे ऐकून तिने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. मग काही वेळाने ती म्हणाली, मी तुझे उपकार कधीच विसरू शकत नाही. मग ती मला स्वतःबद्दल सांगू लागली. माझे आई वडील या जगात नाहीत आणि मी माझ्या काकांकडे राहत होते. मी शिकत होते, पण माझे काका ड्रग्ज आणि जुगारी माणूस होते. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, पण पैशासाठी एक दिवस त्यांनी मला तुझ्या मित्राला विकलं.
मला खूप भीती वाटली. तू मला सोडून दिल्यावर मी तिथून पळून गेले आणि थेट माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले. तिचे कुटुंब खूप चांगले होते. त्यांनी माझी खूप काळजी घेतली. मला माझा अभ्यास पूर्ण करण्यास त्यांनी मदत केली. मी डॉक्टर झाले. पण तुला माहीत आहे का, मी या सर्व गोष्टींसाठी तुला जबाबदार धरते. आज मी इथे आहे तर ते फक्त तुझ्यामुळे आहे. मी म्हणालो, मग तू माझ्याशी लग्न कर. माझ्या उपकाराची परतफेड कर. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. त्या मुलीने नाहीमध्ये मान हलवली आणि म्हणाली, तू चांगला माणूस नाहीस. तू तुझ्या आईवडिलांसोबत राहत नाहीस. तुला रोज नवीन मुलगी हवी आहे. तुझ्याशी लग्न करून मी माझे आयुष्य नरक बनवू शकत नाही. तिचे म्हणणे ऐकून मी म्हणू लागलो, मी माझ्या आईसोबत राहतो. मी माझ्या सर्व चुकीच्या गोष्टी सोडल्या आहेत आणि तूच मला योग्य मार्गावर आणू शकतेस. तुला पहिल्यांदा भेटल्यानंतर मी सर्व काही सोडून दिलं आहे. माझ्या सर्व चुका तू विसर. ज्या प्रकारे तू माझ्या चांगल्या कारकिर्दीचे मला प्रोत्साहन दिले आहेस, त्या प्रकारे तू मला समजून घे. नक्कीच मी एक चांगला माणूस बनतो. मी तुला समजून घेण्याचं कारण म्हणजे मी खूप लहान होतो तेव्हा माझे आईवडील वेगळे झाले. माझी आई मला सोडून निघून गेली आणि तिने पुन्हा लग्न केलं. मी एकटा पडलो होतो. मला काही चांगल्या गोष्टी सांगायला कोणीही नव्हतं. जिथे मित्र मला घेऊन जायचे तिथे वडील पैसे पाठवायचे. त्यामुळे पैशांची कसलीही कमतरता नव्हती. मी स्वतः भ्रष्टतेत गुंतलो होतो आणि माझ्या मित्रांनीही मला फसवणूक करायला भाग पाडले होते. म्हणूनच मी अस्वस्थ झालो होतो. पण ज्या रात्री तू माझ्याकडे आलीस तेव्हा मला खूप विचित्र वाटलं. तुझ्या डोळ्यात अश्रू पाहून, तुला रडताना पाहून माझ्या मनात काहीतरी झालं. मी इतका दयाळू मनाचा नव्हतो की मी तुला सोडून दिले असते. पण मी तुझे अश्रू का पुसले ते मला माहीत नाही. तेव्हा ती माझ्याकडे बघत होती. कदाचित तिला विश्वासच बसत नव्हता की मी खरंच बदललो आहे. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे बघितलं. तिच्या पायाजवळ बसलो आणि तिला धीर दिला की मी पण आता एक चांगला व्यक्ती झालो आहे. मला माझे आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचे आहे आणि कदाचित तिलाही माझ्यासोबत जगायचे आहे. मला माझ्या प्रेमाची खात्री होती. तिने हसून मला होकार दिला. मी माझ्या आईला घरी आणले. तेव्हा मी तिला त्या मुलीबद्दल सांगितलं. तिनेही मला त्या मुलीशी लग्न करण्यास होकार दिला. मला खूप आनंद झाला. लवकरच मी तिच्याशी लग्न करणार आहे. आणि तो दिवस आला. लग्नाच्या रात्री जेव्हा मी माझ्या पत्नीच्या रूममध्ये जात होतो तेव्हा माझे हृदय असेच धडधडत होते. माझं हृदय धडधडत होतं जणू मी पहिल्यांदाच एखाद्या मुलीला भेटणार आहे. या अगोदर माझ्या आयुष्यात अशी एकही रात्र आली नाही ज्यात मी मुलींच्या कुशीत झोपलो नाही. पण आज जणू माझा पुनर्जन्म झाला आहे असे मला वाटत होते. आज मी खऱ्या अर्थाने जगत आहे. मी देवाचे आभार मानले की मला एक चांगली मुलगी मिळाली जी मला योग्य मार्गावर नेऊ शकते. एक चांगला माणूस अनेकांना चांगलं बनवतो हे खरं आहे. त्या मुलीच्या भेटीने एका बिघडलेल्या मुलाची सुधारणा झाली होती आणि आज माझ्यामुळे माझे मित्रही सुधारले होते. माझ्या मित्रानेही फोनवर माझ्याबद्दल वाईट बोललेल्या मुलीशी लग्न केले. ती मुलगी सुद्धा म्हणते, माझ्यावर तुम्ही खूप उपकार केले आहेत. माझ्यामुळे तिला तिचं प्रेम मिळालं. आज मी आणि माझी पत्नी आईसोबत आनंदी जीवन जगत आहोत. तर मित्रांनो, ही आपली आजची गोष्ट आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक आणि एक छान कमेंट करा. शेवटपर्यंत कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. आभारी आहोत.